PL कराड सर यांच्या माध्यमातून तपोवन भूमीमध्ये ही चाचणी होते आणि कुठलाही मल्ल असेल, कुठलाही खेळाडू असेल, अशा म्हणजे आपसुकतेचे पाय धावतात लाल मातीकडे, ज्यांनी कुस्तीला वर प्रेम केलं असतं. आणि प्रतिक्रिया देताना आमचे जे दोन्ही इथं महाराष्ट्र तालुक्यातले सुवर्णपदक विजेते आहेत, एक गणपतरावजी मुंडे आहेत, आमचे माकेशदादा दहीफळे आहेत. ह्या दोघांनी भावना व्यक्त केली की परळी नगरीमध्ये, वैद्यनाथ नगरीमध्ये एक चांगला आखाडा झाला पाहिजे, जेणेकरून आपले मल्ल तयार होतील. मल्ल तयार व्हायची प्रक्रिया होईल, किमान ते कुठल्या व्यसनापाशी राहणार नाही. एखादा युवक जर कुस्तीत आला, कुस्ती कधीच व्यसन शिकवत नाही, आणि मल्ल तयार होतील. आणि नक्कीच आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून आमचे जे कुस्तीगीर सगळे पैलवान मल्ल सहकारी यांच्या विचारातून एक चांगला आखाडा परिणित करण्याचं आम्ही निश्चित नियोजन करण्याचा शब्द या आजच्या पावन दिनी मी करतोय. महाराष्ट्र उपकेसरी गणपत उर्फ बिटू मुंडे देखील आपल्यासोबत आहेत. तुम्ही देखील या ठिकाणी आज पंच म्हणून तपोवन या ठिकाणी उपस्थित आहात. महाराष्ट्र केसरी बीड जिल्ह्याची जी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा तपोवनमध्ये होते, त्यासाठी आपण पंच म्हणून आपली उपस्थिती लाभलेली आहे. हो, बरोबर आहे. सर्वच पंच आले, त्याच्यात मी पण आहे. आणि हे एकदम भव्य दिव्य हे कुस्ती स्पर्धा होत आहे. ह्याच्यामध्ये जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, हे एक चांगल्यापैकी पहिलवान होते पहिले. त्याच्यामुळं त्यांना थोडं कुस्तीचा सुद्धा एकदा नाद असल्यामुळं पहिलवान येणारा काळ हे पहिलवानासाठी एकदम उत्तम राहणार आहे. कुस्तीमध्ये नवीन पिढी आली पाहिजे, यासाठी आपले काय प्रयत्न असणार आहेत? कारण का नवीन पिढी ही कुस्तीकडे वळताना दिसत नाही, काही तुरळक माणसंच यामध्ये येताना दिसत आहेत. आपल्याकडं जास्तीत जास्त तालमी असणं ही काळाची गरज आहे. आपल्याकडे नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तालमी भरपूर असल्यामुळं आणि त्याला राजकीय आसरा असल्यामुळं ते पश्चिम महाराष्ट्र आपल्या पुढं जातो. किंवा आपल्याकडं आज फक्त 2 महाराष्ट्र केसरी जास्त नाहीत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये का जास्त आहेत हेच कारण आहे. एक तर राजकीय आसरे आणि तालमी भरपूर, ते पण आपल्याकडे राजकीय आसरे पाहिजे, तरच हे पुढे चालणार आहे. म्हणजे आपल्याकडे राजकीय आश्रय मिळत नाही असं म्हणायचं का? मिळत नाही, मिळायला पाहिजे, मिळत नाही, त्या पद्धतीने मिळत नाही. किंवा कारखाना आहे, कारखान्यावर पोरं, किंवा एखाद्या वेळेस संस्था आहे, संस्थेवर नोकरी, हे थोडं कुठंतरी त्याला जर मिळालं तर त्याच्या उदरनिर्वाहासाठी पुढे चालतो. काय सांगायचं, एक पंच म्हणून कशी भूमिका असते आपली? कारण अगदी दोन्हीही जे मल्ल असतात त्यांना जी योग्य भूमिका, योग्य न्याय आहे, अगदी डोळ्याचं अंजन घालून बारकाईनं गोष्टी बघाव्या लागतात. नाही, पंच म्हणजे हे देवच म्हणायचं. कारण पंचानं कुणाची पासलेटी करणं म्हणजे त्याला महापाप म्हणायचं. पंच हे कुठलाच पासलेटी करू शकत नाही, करायला नाही पाहिजे. तो मुलगा कुणाचाही असू जा आणि कसा असू जा. आणि कुस्ती हे एक अशी की फक्त कुस्ती जात आहे, त्याच्यामध्ये हे जातपात केल्या जात नाही, हे आडवी येत नाही, आजपर्यंत आलेले नाही. म्हणजे निपक्षपातपणे निर्णय द्यावा लागतो. निपक्षपातपणे निर्णय द्यावा लागतो. आणि त्याला निर्णय ते कुस्तीगीरच चांगला पाहिजे, पंच पाहिजे. आरडणारे असेल तर त्याला देता येणार नाही. एक महाराष्ट्र उपकेसरी म्हणून काय आपलं आव्हान काय राहिली नवीन पिढीसाठी, किंवा जे सध्या कुस्तीमध्ये येण्यासाठी आपलं काय आव्हान असेल नवीन पिढीसाठी? माझं एवढंच आव्हान आहे की जास्तीत जास्त ह्यांच्याकडे यावं, तालीम व्हावा, थोडा राजकीय आश्रय मिळावं. आणि जे वाया पिढी जाणारे तंबाखू गुटखा खाणारे जे आहेत, पिणारे दारू, हे ऑटोमॅटिक कमी होईल. कारण आजपर्यंत बघा 25 वर्षापर्यंत पहिलवान हे सुदृढ असतो, तिथून पुढे त्याला व्यसन लागत नाही. आणि ते तिथून पुढे पुन्हा त्याला वय झालेलं असतं, त्याच्यामुळे व्यसनीधीन होत नाही. आपल्यासोबत या ठिकाणी पंच म्हणून लाभलेले माकेश उर्फ महादेव दहीफळे देखील आपल्यासोबत आहेत. आपण देखील या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र केसरी म्हणून, आपण एक मल्ल म्हणून आपण नावलौकिक केलेलं आहे. मला तर वाटतं की पहिलं तर तुम्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचं मला स्वागतच करा वाटतं. आता मी महाराष्ट्राला 2-3 वेळेस सुवर्णपदक दिलेलं आहे. परळी तालुक्यातला इतिहास आताच गणपत उर्फ बिटू मुंडे यांनी सांगितलेला आहे. त्याच्यात 2 आहेत आम्ही सध्या, 2 एक्सपायर झाले, रावसाहेब आणि विनायक मुंडे. एवढ्या पहिल्या पूर्वीच्या प्रसिद्ध्या नव्हत्या, पण आता हळूहळू चॅनल वगैरे ह्यांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळायला लागलेली. आणि आपल्या तालुक्यातून काही मुलं पैलवानं या क्षेत्रात यावीत, बरीचशी संख्या कमी झालेली आणि खूप घटलेली. आज परळी तालुक्याचा जर इतिहास जर पाहिला तर रावसाहेब मुंडे, विनायक मुंडे संपल्यानंतर ही सोनहिवऱ्याचा गणपत मुंडे आणि मी माकेश दहीफळे कासारवाडीचा परळी तालुक्यातलंच गाव आहे. हे जवळजवळ
19 वर्षानंतर परळी तालुक्याला कुस्ती क्षेत्रातलं पदक नाही. 1999ला शेवटचं पदक भेटलेलं आहे. त्याच्यानंतर आतापर्यंत कुस्ती क्षेत्रातलं पदक नाही. बीड जिल्हा चाचणी स्पर्धा तपोवना तालुक्यात होत आहेत. त्यांनी कुस्तीगीर संघटनेनं दिली आणि या कुस्तीसाठी नवीन पिढी घरावी आणि चालना मिळावी म्हणून या स्पर्धेचा उद्देश असतो. त्या काय नवीन पिढी कुस्तीमध्ये येण्यासाठी काय आपली उपाययोजना असेल? एक आपण मल्ल आहात, त्या ठिकाणी आपला अनुभव आहे, महाराष्ट्र केसरी आपण नाव गाजवलेलं आहे. तर एक नवीन पिढी कुस्ती स्पर्धेत येण्यासाठी आपले काय उपाययोजना असेल, काय आव्हान कराल? मुलांनी तरी कुस्ती क्षेत्राकडे वळावं आणि त्यांना देखील राजकीय राजाश्रय मिळाला पाहिजे. आणि एक परळी तालुक्यात परळी शहरामध्ये मध्यभागी एखादा मोठा आखाडा असला पाहिजे, तिथे एखादा कोच असला पाहिजे, मार्गदर्शक असला पाहिजे. असं नाही की आता तालमीत झाल्या की पहिलवानच बनते. त्या ठिकाणी कोचिंगची बी आवश्यकता पाहिजे. आणि आपल्या शहरात एक मध्यभागी आखाडा जर राहिला तर खेड्यापाड्याची मुलं त्या ठिकाणी येतील आणि प्रॅक्टिसला त्यांना वाव मिळेल. आज प्रत्येक परळी तालुक्यातल्या खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांना प्रत्येकाला म्हशीचा व्यवसाय असतो. दूध काढण्यासाठी गावाकडे जावं लागतं. एक 3-4 वाजता तालमीत आखाडा असा एक आखाडा दिला तर तिथं व्यवस्था होईल आणि त्या व्यवस्थेतून एकमेकांची कोचिंग परमानंट ज्ञान घेऊन बरोबर मुलांना पदक मिळण्याची संधी मिळेल. पूर्वी पदक मिळालं तरी नोकरीसाठी आमच्यासारख्यांना एक भरभर फिरावं लागत होतं. आता नोकरीमध्ये महाराष्ट्राला ऑल इंडियाला जर पदक मिळालं तर नोकरी शासनामध्ये वाव झालेला आहे. आता तुम्ही बघा MPSCमध्ये त्या प्रॉस्पेक्टर्स लिहिलेलं आहे गोल्ड आणि सिल्वर आणि ब्रॉन्झ. जर असलं तर त्याला टिक केली तरच त्याला कॉल दिला चालला आहे. पहिलं सहभागमध्ये पोलिसांना घेत होती पण आता तसं राहिलं नाही. सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकच्या मुलांना नोकरी सेवेत एक लवकरात लवकर संधी आणि थोडंफार त्याच्यासोबत शिक्षणाची जोड बी घातलेली असं मी सांगतो. किंवा 1995-99 पासून परळी तालुक्याला सुवर्णपदक नाही. ते शेवटचे पदक आमचेच आहे. म्हणजे नवीन पदक येण्यासाठी काय केलं पाहिजे? आता नवीन मुलं आता परळी तालुक्यातील ह्या बीड जिल्हा चाचणी स्पर्धेमध्ये मला वाटतंय की आजचं माझं भाकी ते 2 मुलं नंबरात बसतील परळी तालुक्यातली. म्हणजे पूर्ण खात्री वाटते असं वाटतंय मला. निश्चितच या ठिकाणी हे होते भाकेश दैपळे आणि त्यांना देखील एक खात्री आहे की आजच्या ज्या या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा निवड चाचणीच्या तपोवनमध्ये होत असलेल्या स्पर्धा आहेत, निश्चित 1 ते 2 मुलं या ठिकाणी महाराष्ट्र केसरीपर्यंत जातील असा त्यांचा पूर्ण विश्वास आहे. कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र चॅनल.